हॅलो एव्हरीवन. आज आम्ही जातो आहे मनामाच्या डिस्काउंट सेंटरला. मनामाच्या डिस्काउंट सेंटरला जाण्यासाठी आम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टचा यूज करणार आहोत. तर मी बसने जाणार आहोत. तर इथल्या आमच्या घराजवळच्या बसस्टॉपला आम्ही इथे आलो आहे आणि ते बसस्टॉपच्या मागे एक स्कॅनर लावलेलं असतं आणि ते स्कॅन करून आपल्याला सगळी बेसिक माहिती त्यावर मिळून जाते. जसं आपली बस, आपल्याला कोणत्या नंबरची बस पकडायची आहे आणि बसला आपल्या यायला किती टाईम आहे, ह्या सगळ्या गोष्टी तिथे आपल्याला भेटून जातात. स्कॅन करून आपल्याला मिळून जातात. अशा प्रकारे बस आली आणि आम्हीच तिकीट काढली, बसमध्ये बसलो. बसमध्ये जास्त गर्दी नव्हती. बस मोस्टली 10 ते 15 मिनटाच्या आत आम्ही मनामाच्या मेन बसस्टॉपला येऊन बसलो. बसस्टॉपच्या एकदम मागच्याच बाजूला हे फॅमिली डिस्काउंट सेंटर होतं. फॅमिली डिस्काउंट सेंटर नावावरूनच तुम्हाला लक्षात आलं असेल की त्या फॅमिलीला लागणाऱ्या एकदम लहान छोट्या गोष्टी, बेसिक गोष्टी, किचन इजेशन, बाथरूम इजेशन, लेडीजला ज्या गोष्टी घरात लागतात, मुलांना ज्या गोष्टी घरात लागतात, त्यांच्या स्टेशनरी, ह्या सगळ्या गोष्टी एकदम कमी किमतीत दर डिस्काउंटमध्ये इथे भेटतात आणि एकदम 100 फील्स टू 2 बीडीच्या आसपासमध्ये इथे तुम्हाला सगळ्या गोष्टी भेटून जातील. 100 फील्स म्हणजे आपल्या इंडियामध्ये इंडियाच्या रुपीजमध्ये कन्वर्ट केलं तर 27 रुपये आणि 2 बीडी म्हणजे 450च्या आसपास होतात. तर अशा प्रकारे अर्जुनसाठी आम्हाला बॅटबॉल घ्यायची होती. तर तो खेळण्याच्या आम्ही काउंटरवर आलेलो आहे आणि अर्णवसाठी आम्हाला स्पोर्ट्स शूज घ्यायचे होतं. तर स्पोर्ट्स शूज बघायसाठी आम्ही इथे आलो आहे. तर इथे इतक्या प्रकारच्या वेगवेगळ्या ब्रँडच्या वेगवेगळे चपलास इथे होत्या. अर्णवचे पप्पा अर्णवला ट्राय करून बघते आहे. त्याचा साईज आम्हाला भेटत नव्हता. अशा प्रकारे आम्ही आमची शॉपिंग केली आणि बिलिंग काउंटरवर आलो. ते बिल करत आहे. बिल शॉपिंग करून आम्ही डिस्काउंट सेंटरमधून बाहेर आलो. डिस्काउंट सेंटरच्या बाहेर येऊन अर्णव आणि अर्जुन इतके खुश होते. त्यांना त्यांच्या मनासारख्या गोष्टी भेटलेल्या होत्या. अर्जुन त्याच्या पप्पासोबत तर खूप सांगतोय की मला थँक्यू बाबा म्हणून त्यांना म्हणतोय. तर अशा प्रकारे आम्ही मेन बसस्टॉपला आलो आणि बसस्टॉपवर आम्हाला थोडा वेळ वाट पाहावं लागली बस येण्यासाठी. अशा प्रकारे आमचा हा प्रवास संपला. थँक्यू. तर माझा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.